तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ही फुलगोबी याविषयी माहिती बघणार आहोत. तर एकदम छान प्रकारे या ठिकाणी फुलगोबी ही शेती या शेतकऱ्यांनी केलेली. तर आपण आलेलो आहोत पैठण, जिल्हा संभाजीनगर, तालुका पैठण या ठिकाणी. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण ह्या लागवडीविषयी व ह्या फुलगोबी या संपूर्ण पिकाविषयी सविस्तर माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव गणेश बारे. हां. तर राहणार पैठण, तालुका संभाजीनगर. हां, जिल्हा संभाजीनगर, तालुका पैठण. तर तुम्ही ह्या फुलगोबी याची लागवड किती तारखेला केलेली? आता ऑगस्ट महिन्यात केलेली आहे, एक 25 ते 30 तारखेच्या आसपास. हां. आणि याची लागवड अशी आहे की आपल्याला जानेवारी महिना, आपले ऑक्टोबर महिना किंवा एप्रिल महिन्यात अशी आपण याची लागवड करू शकतो. आता याचं रोपाचं जर धरलं तर आपण रोप आणलेलं आहे ₹1.10 नर्सरीवाल्याकडून. हां. आणि रोप आणल्यानंतर मग त्याची साधारणतः आपण 5-6 दिवसात लागवड करायला पाहिजे. हां. तर याचं अंतर, दोन्ही अंतर किती ठेवलेलं तुम्ही? आता याचं आपण काय केलं, सुरुवातीला ठिबक आथरून घेतलं. हां. एक 2 फुटाच्या अंतरावर ठिबक आथरलं आणि 1.25 फूट ते 1/6 आपलं 2/6 ते 1.25 फुटाच्या अंतरावर आपण लागवड केली. हां. जे ड्रीपचे जे पाणी ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणी लागवड केलेली. त्या ठिकाणी लागवड केली. आणि असं आपलं 2 फूट असं 2.25 केलेलं आहे अंतर. 2.6. हां. तर बघा मित्रांनो, एकदम छान प्रकारे झाडे क्वालिटी या पिकावर आम्हाला प्रामुख्याने रोग दिसलेला नाही. याच्याविषयी काही माहिती? फवारणी याच्याविषयी फवारणीचं असं आहे की आपल्याला रोग दिसो, म्हणजे कीटकनाशक दिसो ना दिसो, आपल्याला त्याची फवारणी एक 8 दिवसाला कंपल्सरी घ्यावंच लागते. कारण रोग पडल्याच्या नंतर आपण जर फवारणी करायला गेलो तर ते कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं ही एक म्हणजे पिकाचं असं आहे की ह्या पिकाला फवारणीशिवाय पर्याय नाही. फवारणीशिवाय पर्याय नाही. जर 8 दिवसाला आपल्याला फवारणी घ्यावंच लागते. हां. डेव्हलप झालं. तर त्यांनी फवारणीचं नियोजन हे उत्तम प्रकारे केलेलं आहे. प्रत्येक 8 दिवसांनी ते फवारणी ह्या क्षेत्रामध्ये करीत असतात. तर मित्रांनो, त्यांनी आता ह्या ठिकाणी त्यांनी 5,000 रोप आणलेलं होतं. तर त्यांचं म्हणणं 5,000 न पकडता, समजा ज्या ठिकाणी झाडं जळले ते सोडून द्या, तर 3,000 जरी रोपं पकडले पूर्ण, आता हे दिसते हे, तर त्यांचं म्हणणं आहे 3,000 रोपं पकडायचे कमीत कमी. आणि एक रोप, समजा एक जे झाड आहे याचा गड्डा 10 रुपयाला जरी पकडला तर 30,000 रुपये. ह्या फक्त 4 गुंठे रानामध्ये 30,000 रुपये मी उत्पन्न काढतो, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर? हां. तर मित्रांनो, आपण फुलगोबी उत्पादक शेतकऱ्याची मुलाखत बघितली. श्याम गव्हाणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.